मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता कागदपत्र गोळा करणाऱ्या महिलांची अडवणूक होऊ लागली आहे। अमरावतीत तर एका तलाठ्यानं लाचखोरी सुरू केली होती। तलाठ्याच्या लाचखोरीची बातमी लोकशाही मराठींना दाखवल्यानंतर प्रशासनानं तलाठ्याला निलंबित केलंय। लाडकी बहीण योजनेकरता महिलांची अडवणूक। कागदपत्रांसाठी अमरावतीच्या तलाठ्याची चिरीमिरी। लोकशाहीच्या दणक्यानं लाचखोर तलाठी घरी। अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील सावंगीचा हा तलाठी पहा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता हा तलाठी गोरगरीब महिलांकडून चिरीमिरी घेत होता। कागदपत्रांसाठी प्रत्येक महिलेकडून 50 रुपयांची वसुली होत होती। लोकशाहीनं तलाठ्याची ही लाचखोरी दाखवली। बच्चू कडूंनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावर मला वाटते कारवाई होणं फार गरजेचं आहे। जे काही कोणी करत असेल, पार्टीचे एकूण करत असेल किंवा समाजसेविका म्हणून करत असेल तर त्याच्यावर अंदाज घालण्याची व्यवस्था असली पाहिजे। त्यामागचा हेतू फार चांगला आहे आणि एक चांगली योजना आहे। काही वाईट किनार असेलच त्याच्यावर, पुन्हा कोणी कसे वागणार, कशा पद्धतीची ती योजना जाईल, मला वाटते त्या योजनेमागचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे। महिलांकडून घेतल्या जाणाऱ्या पैशांवरून रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकारचं मत काय असावं, इलेक्शन होऊस तर 2-3 महिने आपण फक्त महिलांना पैसे देऊ आणि नंतर हात आकडता घेऊ असं कुठंतरी आहे। त्याच्यातच अपेक्षेने महिला जेव्हा एखाद्या कार्यालयामध्ये जातात आणि तिथं जर पैसे घेतले जात असतील नाव नोंदायला, तर मग भ्रष्टाचार कितक्या लेवलला या सरकारच्या काळामध्ये गेलाय कुठेतरी आपल्याला बघावं लागेल। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर खडबडून जाग्या झालेल्या जिल्हा प्रशासनानं लाचखोर तलाठ्याला निलंबित केलंय। कालपासून एक अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होत होता। त्याच्यात एक तलाठी पैशाची मागणी करत होता। त्याची शहानिशा करण्यात आली आहे, चौकशी करण्यात आली आहे। तहसीलदार एसडीएम मार्फत त्याची चौकशी झाली आणि त्याच्यात तथ्य ठरलं म्हणून त्या तलाठीला आता सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि त्या तलाठीवर एफआयआर सुद्धा करण्यात येत आहे। सरकारी योजनेचा लाभ घेताना गोरगरीब जनतेची अडवणूक होते, पिळवणूक होते। त्यामुळे सरकारी यंत्रणेतील लाचखोरांवर जरा बसेल अशी कारवाईची मागणी होतीये। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।